महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। आगामी सिंहस्थ कुंभ मेले की तैयारी को लेकर नासिक के तपोवन क्षेत्र में चल रहे कार्यों और पेड़ पौधों की कटाई को लेकर हो रहे आरोपों पर आज मंत्री गिरीश महाजन ने कड़ा स्पष्टीकरण दिया। पिछले कुंभ मेले में जितनी राहुटियां थी, इस बार भी उतनी ही स्थापित की जाएगी। काम के लिए कुछ पेड़ों को हटाना पड़ सकता है, लेकिन उन्हें दूसरी जगह पर पुनः रोपित किया जाएगा। पिछले कुंभ मेले में हटाए गए पेड़ों में से 80% पेड़ आज भी जीवित है। 15,000 में से एक भी पेड़ नहीं मरेगा। जय श्री राम, जय जय श्री राम। या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय पूजनीय आमचे हरिगिरीजी महाराज, त्र्यंबकेश्वर, नाशिकहून आलेले सर्व साधू संत महंत, सर्व आदरणीय पूजनीय या ठिकाणी उपस्थित आपले आमदार राहुलजी, आमच्या दिव्यादिताई, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, आज मला वाटतं आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस आहे। कारण नाशिक शहरामध्ये आता आपण वृक्षारोपणाला सुरुवात केलेली आहे। तर म्हणजे गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र असतील, दूरदर्शन असतील, सगळ्या चॅनलवर, नुसतं राज्यातल्याच नाही तर देशामधल्या टीव्ही चॅनलवर एक चर्चेचा विषय या ठिकाणी आपला वृक्षांतर झालेला होता। महाराजांनी त्या बाबतीमध्ये वाच्यता या ठिकाणी केलेली आहे आणि आज तर आपण तिथे मोबाईल ॲपच्या या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आता कुठे झाडं लावायची आहेत, काय आपल्याला सांगता येईल। तिथे आमची महापालिका आहेत, आमचे कमिशनर आहेत, आमचे सगळे अधिकारी आहेत, ते आपल्याला झाडे देतील, लावूनही देतील। पण एक निश्चित सांगतो, आपण संकल्प केलेला आहे। मधल्या काळामध्ये सांगितलं की 1700 झाडं काढणार आहेत, तेवढे आपण काढणारच नव्हतो। गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला जेवढ्या निवासाच्या व्यवस्था आमच्या साधू महंतांच्या तपोवनामध्ये होत्या, तेवढ्याच व्यवस्था आम्ही यावेळेला करणार आहोत। मी सांगितलं एक सुद्धा रावटी आम्ही त्या ठिकाणी जास्त लावणार नाही। पण गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापर्यंत आमची परंपरा आहे, ते साधू संतांचं निवास आहे तपोवन, तेवढी व्यवस्था आम्हाला करावीच लागेल। पण या मधल्या 12 वर्षाच्या काळामध्ये, 10 वर्षाच्या काळामध्ये पावसामुळे कोणी काही जाऊन त्या वृक्षारोपण केलं असेल, त्यामुळे मध्येच ज्या ठिकाणी आमच्या रावट्या होत्या त्या ठिकाणी काही झाडं झुडपं त्यांनी उगवलेली आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला तेवढी काढावी लागतील आणि त्याचा आम्हाला त्या ठिकाणी दुसरा पर्याय नाही। आणि संत त्या ठिकाणीच राहत आहेत, सगळे साधू संत महंत देशभरातून आलेले हे त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून त्यांची तेवढी व्यवस्था करणं हे अपरिहार्य आहे। आणि आम्ही त्यातही हे सांगितलं की आम्ही ही इथली झाडं जी या ठिकाणी काढू ती आम्ही लगेच त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू, आम्ही रिप्लांटेशन आम्ही त्या ठिकाणी करू, तशी व्यवस्था पण आहे। गेल्या वेळी आम्ही जवळपास 1000 झाडं काढली होती, त्यातली 700 झाडं जगलेली आहेत, म्हणजे 70% 65% त्याचा सक्सेस त्या ठिकाणी आहे। म्हणून हे पण आपण सांगितलं नव्हतं। पण वृक्षप्रेमी आहेत, मला की त्याच्याबद्दल बोलायचं नाही। त्यानंतर राजकीय संघटना त्या सुद्धा मी कामाला लागल्यात, आंदोलन केले, माझे अनेक कार्टून मधले कुऱ्हाड घेऊन असं उभा आहे मी, लंगोटी बांधून। झाड तोड्याची गोष्ट आपल्याला माहित असेल मागची जुनी शाळेतली, तसं मला दाखवण्यात आलं, करवत घेऊन दाखवण्यात आलं आणि हे बघा हे सगळे झाडं तोडायला लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करतायत, निसर्गाचा ऱ्हास करतायत, वृक्ष तोडतायत। पण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, आपण या ठिकाणी मी बोर्ड बघितलं, एक पेड माँ के नाम, मोदींचा फोटो, त्यांनी घोषणा केलेली आपल्या आईच्या नावाने एक झाड सगळेजण लावा, सगळेजण। आणि अशा पद्धतीने आपण एक झाड इतक्या लोकांनी जर लावलं, आज 13-14 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे, 140 लोकसंख्या ही देशाची आहे। मला वाटतं आम्ही जरा संकल्प पूर्ण केला तर मला असं वाटतं की दुसरी करण्याची गरजच नाही। आणि म्हणून इतकं वृक्षावर प्रेम, निसर्गावर प्रेम आमच्या पंतप्रधानांचं या ठिकाणी आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आहे। आणि मग ते कसे परवानगी दिला मला झाड तोडायला, आणि म्हणून काहीतरी गैरसमज झालेत, त्यातून काही वृक्षप्रेमी समोर आलेत, मला त्याच्यासाठी बोलायचं नाही। पण बोलण्याच्या ओघामध्ये काही जास्त बोललं गेलं। कुंभमेळ्याची गरज काय, हा कुठला प्रश्न आहे? तिथे साधू संत गांजा प्यायला येतात,
मला वाटतं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे, याला आम्ही मान्य करणार नाही. शेवटी आमची अस्मिता आहे. कुंभमेळा देशामध्ये 3 ठिकाणी आहे आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थान हे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं आहे, नाशिकचंही आहे, प्रयागराजचंही आहे, उज्जैनचं आहे. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने काही टिका टिप्पणी करू नका. मी त्यांना आधीच विनंती केली, तुम्ही झाडांची जागा तर समजा 500 झाडं खराब होतील, जातील 500 झाडं, पण 500 झाडांच्या बदल्यामध्ये आम्ही 15,000 झाडं लावतोय. पेड़ों का रोपण सरकारी खर्च से नहीं बल्कि CAR निधि के माध्यम से किए जाएगा। अगले 2 वर्षों में तपोवन क्षेत्र में एक घनी वनराई दिखाई देने की संभावना है। मंत्री महाजन के इस बयान से साफ है कि सरकार कुंभ मेले की तैयारी और पर्यावरण संरक्षण के बीच संतुलन बनाने की कोशिश कर रही है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए तीशा तेजवानी, नासिक।